सारख्या महिलेला, कार्यकर्ते भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, भाजप आहे, म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात याचा मला प्रत्यय आला। परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही। मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे, माजी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आहे। त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही। विचारणा झालेली आहे, तिन्ही पक्ष सांगितले, दोन शिवसेना आणि भाजप जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे। चाकणकर यांच्यावर बोलणं आता तुम्ही थांबवणार आहे? मी चाकणकरांवर बोलतच नव्हते। मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं होतं, जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलला होता। माझं चाकणकरांशी बांधाला बांध नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे, लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे। त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता। ज्या काही माझी पक्षाची वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी आमच्यासाठी होती, कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती। बरं, तो रोज जो होता तुमचा अजितदादांच्या भेटीनंतर चाकणकरांवरचा किंवा महिला आयोगावरचा रोष कमी झालाय का? कारण तुम्ही 2-3 दिवसापासून काही बोललेले नाही, याच्यापूर्वी तुम्ही खूप सगळ्या टीका त्या सगळ्या वक्तव्यावर करत होता, मात्र अजून ती टीका बंद झालेली दिसते दादांच्या भेटीनंतर। 2 दिवस मी ही सगळी लढाई लढत असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का? म्हणून तो संयमाची लढाई सुद्धा मला लढण्याची जिंकण्याची हे असल्यामुळे 2 दिवस मी आपल्या अशी माध्यमाची संवाद साधला नाही। परंतु आज सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत ते बोलण्यासाठी मी तुमच्याशी आले आणि मी तुम्हाला तुमचे फोन उचलून सांगतच होते की मी तुमच्या समोर बोलणार आहे। पण मी बोलत असताना मला पुराव्यानिशी जे खरं ते बोलायचंय, विनाकारण काहीतरी तयार करायचं, कोणतरी महिला आणायची, क्रिएट करायचं कुठल्या तरी या गोष्टीची। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजून देखील तुम्ही ठाम आहात का? महाराष्ट्राची जनता ठाम असेल तर मी त्यांच्या सोबतच आहे। तुम्ही ठाम आहात का? तुम्ही ठाम आहात का? तुम्ही मागणी करत होता? एक मिनिट